नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 1ली ते 8वी पर्यंत सगळ्यात टफ परीक्षा कुठली असेल तर ती स्कॉलरशिप परीक्षा आहे. आता गेल्या मे महिन्यापासून चाललं होतं की यावर्षी 5वी आणि 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप होणार आहे. पण ते काही झालं नाही आणि ऑक्टोबरमध्ये ऐन दिवाळीला 4 महिने शाळा चालू, नवीन वर्ष चालू झालं, 4 महिने होऊन गेले आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अधिसूचना जारी केली की इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा ही 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता घेणार आहे, म्हणजे लागू करणार आहे. आणि 5वी आणि 8वीची बंद करणार आहे पुढच्या वर्षीपासून. यावर्षी दोन्ही वर्ग असतील, 4थी 5वी आणि 7वी आणि 8वी. मग ऑक्टोबरमध्ये केलं, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, अजूनही कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे सिलॅबसची पुस्तकं 7वी आणि 4थीची अवेलेबल नाहीत. कुठल्याही प्रकाशकांनी अजून छापलेली नाहीत पुस्तकं. मग ते आता मुलांना कधी मिळायची पुस्तकं आणि मुलं कधी अभ्यास चालू करायचे. शिक्षकांनी पण काय शिकवायचं आणि पालकांनी पण घरी काय मुलांचं घ्यायचं. जर साधन सामग्री जर काही अभ्यासाची उपलब्ध नसेल तर मुलांनी काय करायचं? मुलांनी हे शैक्षणिक वर्षात तुम्ही जर स्कॉलरशिप घेणार होता तर ते मे मध्येच किंवा जूनमध्येच तरी डिक्लेअर करायचं की बाबा ह्या वर्षी आम्ही स्कॉलरशिप घेणार आहोत आणि पुस्तकं पण अवेलेबल करून द्यायची. आता तुम्ही अर्धं वर्ष गेलं, शैक्षणिक वर्ष, दिवाळी झाली म्हटल्यावर सामायिक सत्र एक सत्र संपलं, दुसरं सत्र चालू झालं, त्यावेळेला तुम्ही डिक्लेअर केला आणि करून वरती पुस्तकं पण अवेलेबल नाहीत. मग विद्यार्थी करायचं काय? किती विद्यार्थी तर ताणात असेल. जी मुलं स्कॉलरशिपला बसणार आहे, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, जे शहरी भागात राहतात त्या मुलांना परिस्थिती जरा बऱ्यापैकी आहे. त्या मुलांना ट्युशन वगैरे लावतात, ते कव्हर करून घेतील. आणि जी मुलं ग्रामीण भागात आहेत, तिथे लाईटची फारशी सोय नसते, इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्याकडे ट्युशन लावण्यासाठी फी नाही. त्या मुलांनी फक्त ती पुस्तकावरच अवलंबून असतात स्कॉलरशिपचा अभ्यास करण्यासाठी. फक्त पुस्तक. मग पुस्तकच अवेलेबल नसतील तर त्या मुलांनी करायचं काय? आणि जर तुम्ही पुस्तकं फेब्रुवारी महिन्यात जर प्रकाशित करून मुलांपर्यंत पोहोचलीत तर त्यांनी अभ्यास कसा कव्हर करायचा? त्या मुलांच्या मानसिकतेवर किती ताण येईल? याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे होता. शिक्षकांनी तरी किती शिकवणार? 2 महिन्यात कसं शिकवणार? आणि पालकांनी तरी घरी काय घ्यायचं? मग हा स्कॉलरशिपचा डिसिजन जर पुढच्या जूनपासून लागू केला असता तर पुस्तकं पण वेळेत मिळाली असती, मुलांना मानसिक ताण पण आला नसता आणि सगळं वेळेत कंप्लीट रीतसर झालं असतं. आता पुस्तकं अवेलेबल नाहीत. आता कधी मिळणार पुस्तकं? मुलं कधी अभ्यास करतील? सिलॅबस कसा कव्हर व्हायचा? आणि मुलं किती ताणात ती परीक्षा देणार? शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी असते. योग्य सामग्री योग्य वेळेत मिळणे खूप गरजेचे असते. ती जर मिळाली नाही तर त्यांचं मानसिक संतुलन पूर्ण विद्यार्थ्याचं बिघडतं. किती डिप्रेशनमध्ये तो पेपर देईल याचा विचार करायला हवा होता. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.